the pain of loneliness of Christ and us. येशू ख्रिस्ताला आणि आपल्याला असलेली एकटेपणाची वेदना. We'll open our Bibles to John chapter 16 verses 31 and 32. योहान 16:31 आणि 32 वचन आपण काढा. Jesus answered them, "Do you now believe? Behold, the hour cometh, yes, is now come, that you shall be scattered, every man to his own, and shall leave me alone. And yet I am not alone, because the Father is with me." योहान 16 अध्याय त्यातलं 31 आणि 32 वचन. येशूने त्यांना उत्तर दिले, आता तुम्ही विश्वास धरता का? पहा, अशी वेळ येते व आता आली आहे की तुम्ही सर्व आपापल्या घराकडे पांगाल व मला एकटे सोडाल, तरी मी एकटा नाही, कारण बाप माझ्या बरोबर आहे. Praise the Lord. हालेलुया. Very important discourse, अतिशय महत्वाचं असं हे बोलणं, because this is the upper room discourse. कारण की माडीवरच्या खोलीमध्ये केलेला हा संवाद And this is the discourse that Jesus had with his closest of disciples. आणि येशू ख्रिस्ताने हा संवाद किंवा हे संभाषण किंवा हे बोलणं आपल्या अगदी जवळच्या शिष्यांशी केलं. And it starts from John 13. योहान 13 अध्यायापासून त्याची सुरुवात होते. And in these chapters, आणि या सगळ्या अध्यायांमध्ये Jesus is trying to explain to his disciples या सर्व अध्यायांमध्ये येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना हे स्पष्ट करून सांगायचा प्रयत्न करत आहे. exactly what must happen in the days to come. समजावून सांगायचा प्रयत्न करत आहे अचूकरित्या की येणाऱ्या दिवसांमध्ये काय होणार आहे, काय व्हायला हवंय, काय होणार आहे. And he explains to his disciples the importance of being servant leaders. आणि तो शिष्यांना महत्व पटवून देत आहे की तुम्ही पुढारी बनणार आहात, लीडर बनणार आहात, तर ते तुम्ही कसे लीडर बनायचं आहे याचं एक महत्व तो त्यांना पटवून देत आहे. You need to be servant leaders. चाकर किंवा चाकर दासगिरी म्हणतात ज्याला, चाकर ज्याला म्हणतात, तसं सेवा करायचा आत्मा लीडरशिप मध्ये असायला हवा. And he explains to them that he is the way, he is the truth, and he is the life. आणि त्यांनी प्रगट करून दाखवलं, त्यांनी बोलून दाखवलं की मी मार्ग, सत्य, जीवन आहे. And he tells his disciples about the Holy Spirit आणि पवित्र आत्म्याविषयी तो आपल्या शिष्यांना बोलला. and the abundant life that will follow his disciples. विपुल जीवन जे त्याच्या शिष्यांमागे येणार आहे त्या विपुल जीवनाविषयी तो त्यांना बोलला. He explains also how the world will hate them from now on. कशा पद्धतीनं आतापासून पुढे जग किंवा दुनिया तुमचा तिरस्कार करणार आहे हे सुद्धा त्यांना बोलला. Because they are believing in him. कारण की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला लागलेले आहात, मग आता दुनिया तुमचा तिरस्कार करणार आहे हे त्यांना समजावून सांगत होता. And so he says, now be prepared. आणि त्यांना म्हणत होता येशू की तुम्ही आता तयार राहा. And then in chapter 16, आणि मग 16व्या अध्यायामध्ये Jesus begins to explain why he took the time to teach his closest followers. येशू ख्रिस्ताने हे समजावून सांगायचा प्रयत्न सुद्धा केला की मी माझ्या जवळच्या शिष्यांना हे सगळं का सांगत आहे. He is explaining to them. का मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे, तुम्ही जे माझ्या जवळचे घनिष्ठ शिष्य आहात, मी का तुम्हाला हे सगळं सांगत आहे. And finally he speaks of one of the most painful experiences that he is going to experience. आणि शेवटी मग तो त्यांना एक अतिशय वेदनामय असा अनुभव, ज्या अनुभवातनं तो स्वतः जाणार आहे त्या वेदनामय अनुभवाविषयी शेवटी तो त्यांना सांगतोय. And that is the experience of forsakenness. आणि तो वेदनामय अनुभव म्हणजे काय, तर मी एकटा होणार आहे, मला तुम्ही सगळे सोडून जाणार आहात आणि मी एकटा होणार आहे. Until that time, आणि तोवर faith had held them fast to Christ. विश्वासाने त्यांना ख्रिस्ताला घट्ट धरून ठेवलं होतं. But soon when the devil is going to increase the fire, परंतु जेव्हा सैतान आगीचं तापमान वाढवणार होता, that faith that they carry will be replaced with fear. त्यावेळेला त्यांच्यातला तो जो विश्वास आहे त्या विश्वासाची जागा भीती घेणार होती. And so Jesus is explaining to them. तर विश्वासाच्या जागी भीती येणार होती आणि म्हणून येशू त्यांना हे सगळं समजावून सांगत होता. Because he knew what is going to happen. कारण येशूला माहिती होतं की आता खूपच लवकर काय होणार आहे. And so he explained to them what he's expecting of them now. तर येशूनं मग आता शेवटची घटका होती, शेवटचे थोडे तास या जगामध्ये राहायचे होते, आता मरायचं होतं, तर तो त्या जवळच्या शिष्यांना घेऊन त्यांना सगळं समजावून सांगायचा प्रयत्न करत होता. And what a lesson he left behind in this particular passage. आणि काय मोठा धडा त्याने या विशिष्ट दाखल्यामध्ये आपणा सगळ्यांसाठी आणि त्या जवळच्या शिष्यांसाठी सोडला. There in that place, in the त्या जागी, upper room,
त्या माडीवरच्या खोली they were all close together. ते सगळे एकत्र एकमेकांच्या जवळ होते. They had communion. त्यांनी संभाषण साधलं, सहभागिता घेतली. They had companionship. त्यांनी एकमेकांशी संभाषण साधून संगतीत बसून सहभागिता घेतली. And while the disciples were thinking आणि शिष्य असा विचार करत असताना that what a solemn communion we are going to have now, की किती शांत, किती सौम्य अशी ही सगळी सहभागिता आता आपण साधणार आहोत. he gives them a shock. आणि किती शांत, किती सौम्य आपण ही आता सहभागिता साधणार आहोत असे शांत सगळे विचार त्या शिष्यांच्या डोक्यात असताना येशूने जणू हादरा बसलेल्यासारखं ही एक बातमी त्यांना दिली. He said, you shall all leave me. आणि त्यांना म्हणाला की तुम्ही सगळे मला सोडून जाणार You आहात. shall all leave me. तुम्ही सगळे मला सोडून जाणार आहात. Sometimes कधी कधी we are so much secure in the people who are around us. आपल्या अवतीभोवती आपले जे कोणी लोक असतात, मित्र मैत्रिणी किंवा कोणीही, त्यांच्या संगतीमध्ये आपण इतके आरामदायक आणि कम्फर्टेबल झालेले असतो That we forget that there is one greater security than all this earthly security, and that is God's security. आणि इतकं संरक्षण त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला प्राप्त झालेलं असतं की आपण कुठेतरी विसरूनच जातो की माझं सगळ्यात मोठं आणि भक्कम संरक्षण माझा येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे. Sometimes we get carried away emotionally कधी कधी भावनात्मकरित्या आपण भडकून जातो that we think आणि आपल्याला वाटतं that this communion will even replace the communion of the Lord Jesus Christ. ही जी सहभागिता आहे, जी माझ्या मित्रांशी, माझ्या अवतीभोवती बसणाऱ्यांबरोबर मी साधतो, ही सहभागिता आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागिते पुढे जाणार आणि प्रभूच्या सहभागितेची जागा आता ही यार दोस्तांबरोबर जे आम्ही बसतो बोलतो ती घेणार. Because कारण we find so much of unity, so much of love, and so much of give and take, and we think this is it. सगळे आपण असे एकत्र बसल्यानंतर काय होतं की बरीच विचारांची, बोलण्याची, गप्पांची देवाणघेवाण होते. कळवळा, सांत्वन, दिलासा हे सगळं फार बोललं जातं, आपल्याला त्यातून ते मिळतं सुद्धा. And we think that this is it. आणि आपल्याला असं वाटायला लागतं कुठेतरी की बस याला जीवन ऐसे ना, This is it. यालाच जीवन ऐसे ना. And at that time, त्याच वेळेला, Jesus said, बरोबर त्याच वेळेला येशू बोलला, you are experiencing oneness here, इथं तुम्ही ही सगळी एकी आणि एकीचा अनुभव घेताय. but verily, verily, I tell you, खचित खचित मी तुम्हाला सांगतो, you shall all leave me. तुम्ही सगळे मला सोडून जाणार आहात. All of you. सगळे मला सोडून We जाणार are आहात. eating bread together. आज आपण आता ही सहभागिता एकत्र घेऊन हे भाकर एकत्र खात आहोत. We are taking wine together. आपण द्राक्षारस एकत्र पित आहोत. We are having fellowship together. आपण एकमेकांशी सहभागिता साधत आहोत. And you think this is the communion? आणि तुम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की वा काय क्षण आहे, काय सहभागिता आहे. But every one of you are going to leave me. पण माइंड यू, मी तुम्हाला आत्ताच सांगून टाकतो, तुम्हाला ही युनिटी खूपच घट्ट जाणवत असताना की तुम्ही सगळेच्या सगळे मला सोडून जाणार आहात. He didn't say it with a remorse or pain. आणि तो वेदनेनं हे बोलला नाही. Yes, one corner of his mind, he felt little bit. वेदनेनं आणि दुःखानं तो बोलला नाही. अर्थातच डोक्यात कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये त्याला थोडंसं त्याविषयीनं जाणवत होतं. But yet, तरी he said, येशू बोलला, I am not alone. मी एकटा नाही. I am not alone. तुम्ही सगळे मला सोडून जाणार आहात, पण मी एकटा नाही. Because the Father is with me. कारण बाप माझ्या बरोबर आहे. The Father is with me. बाप माझ्या बरोबर आहे. In the times when people will leave you, ज्या क्षणाला लोक तुम्हाला सोडून जातील, in the times when the furnace fire is increased sevenfold, किंवा ज्या वेळेला आगीची भट्टी तुमच्यासाठी 7 पट अजून तापलेली असेल, in the times when your trial increases, जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागलेलं असेल की माझ्या समस्या तर सध्याला खूपच वाढल्यात, I'm telling you, मी सांगतो sometimes कधी कधी people may leave you. त्यावेळेत लोक तुम्हाला सोडून जातील. And if you don't have Christ, आणि त्या वेळेला लोक सोडून गेल्यानंतर असं सगळं होत असताना ख्रिस्त येशू जर तुमच्या बरोबर नसेल, you are the loneliest man on the planet earth then you had it. या as a जगातला believer. एक विश्वासू या नात्यानं जगातला सगळ्यात एकटा पडलेला माणूस मग तुम्हीच. Jesus spoke so many things in this one line. इतकं काही बोलला, या एका वाक्यात तो इतकं काही बोलून गेला. Now,
आता He was not feeling hurt. त्याला काही वाईट वाटत नव्हतं He never felt remorse of his disciples leaving him. की काय आता हे सगळे मला सोडून जाणार, माझे शिष्य मला सोडून जाणार, याचं त्याला वाईट वाटत नव्हतं. Though he himself handpicked each disciple. आणि जरी प्रत्येक शिष्याला त्यांनी स्वतः हाताने निवडून घेतलं होतं बरं का. He didn't just early morning get up and said, Peter, come and follow me. John, you are my disciple. No. असं कधीतरी एकदा पहाटे उठला आणि म्हटला रॅन्डमली की चल योहाना माझ्या मागे, चल पीटर माझ्या मागे, असं त्यांनी केलेलं नव्हतं. Bible says whole night he spent in prayer. बायबल म्हणतं पूर्ण रात्रभर तो प्रार्थना करत असे. After he spent the whole night in prayer, पूर्ण रात्र प्रार्थना केल्यानंतर morning he handpicked each one of them among the disciples. सकाळ झाल्यानंतर तो स्वतः प्रत्यक्ष जाऊन हातानं एकेका शिष्याला निवडत असेल की पीटर तू माझा, योहाना तू माझा. Yet, तरी when the furnace is heated, जेव्हा आगीची भट्टी खूप तापली, even the people of prayer for whom you prayed, they may leave you. प्रार्थनेचे लोक की ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतः प्रार्थना केलेली होती, ते लोक सुद्धा कदाचित आगीची भट्टी फार जास्त तापलेली असताना तुम्हाला सोडून जाऊ शकतात. But to avoid living in hurt, Jesus is explaining to his disciples. पण येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना हे समजावून सांगत आहे अशासाठी की ते वाईट वाटून वगैरे जगणं नको. He is saying, तो म्हणतोय instead of living in hurt because somebody was not faithful to you or की trustworthy to you, कुणीतरी माझ्याशी विश्वासू राहिला नाही, कुणीतरी माझ्याशी बेईमानी केली, मला मध्ये सोडलं, म्हणून हे असं सगळं वाईट वाटून घेण्याऐवजी have the Father with you. बापाला तुझ्या बरोबर ठेव. Know that God is with you. जाणून घे आणि ही खात्री कर की देव माझ्या बरोबर आहे ना. Now Jesus didn't say, येशू असं नाही म्हटलं. just imagine the whole night I prayed for these fellows and they are going to leave me. येशू असं काही बोलला नाही की पहा कल्पना करा कसले दिवस आले, रात्र रात्रभर ह्यांच्यासाठी प्रार्थना करून ह्यांना एकेकाला नावाने निवडलं आणि हे आता मला सोडून जाणार. But there was no hurt in him. असं काही तो बोलला नाही. त्याच्या मनामध्ये त्याला काही वाईटही वाटलेलं नव्हतं. There was no anger in him. त्याच्या मनामध्ये काही राग नव्हता, चिडचिड नव्हती की कसले लोक स्वतःला शिष्य म्हणवतात. See, that's why on this Monday, Thursday and Good Friday, we ought to learn some vital lessons from this passage. आणि म्हणून या दाखल्यातनं, या उतार्यातनं आज मौनी गुरुवारी आणि उद्या उत्तम शुक्रवारी बरंच काही आपण शिकायचंय बरं का. Because कारण too often बऱ्याच वेळेला we look to people to give us what only God can give us. आपण लोकांकडे पाहतो आणि लोकांकडनं अपेक्षा ठेवतो की त्यांनी मला हे सगळं द्यावं, पण ते सगळं देवच आपल्याला देऊ शकत असतो आणि जे देवच आपल्याला देऊ शकत आहे ते मला लोकांकडनं मिळावं अशी आपण अपेक्षा ठेवतो. And since they lean so heavily on the people, आणि लोकांवर काही इतके अवलंबून असतात, इतका लोकांचा आधार घेऊन जगत असतात that they finally end up in broken hearts, disappointment and heartaches. की शेवटी त्यांचं हृदय तुटून जातं, ते कुठेतरी नाराज होतात, निराश होतात. We need to be mature enough. असं करून चालणार नाही. तर आपण प्रभु येशू ख्रिस्तामध्ये प्रौढ पोक्त व्हायला पाहिजे. Amen. Amen. We need to understand. समजून घेतलं पाहिजे Even best men are people at their best. की उत्तम असे लोक सुद्धा उत्तम राहू शकणार नाहीत अशी काही अवस्था परिस्थिती निर्माण झाली तर. They can never replace God's companionship. देवाची जागा आणि देवाची संगती जी आहे ती कोणीच कधी ती देवाची जागा घेऊ शकत नाही. Amen. देवाची Never expect others to give you joy all the time. सगळ्या लोकांनी मिळून मला सारखा सारखा आनंद दिला पाहिजे, सगळ्यांनी मला हसवलं पाहिजे, सगळ्यांनी मला गुदगुल्या करून सारखा आनंदी ठेवलं पाहिजे असं होऊ शकत नाही. Even your own spouses, you cannot expect them to give you joy all the time. तुमचे स्वतःचे जे पती आहेत किंवा पत्नी आहे, तुमचे जे जीवन साथीदार आहेत, त्यांनी पण सारखं मला आनंदी ठेवायचं ही तुमची अपेक्षा चुकीची आहे. You can expect God to give you joy. हा, परमेश्वराकडनं तुम्ही अपेक्षा ठेवा की परमेश्वर माझा देवबाप मला नेहमी आनंदी ठेवेल. पण people cannot give you that kind of joy. लोक तुम्हाला त्या पद्धतीचा आनंद देऊ नाही शकत. We need to come out of the fairyland तर आपण attitude. परिकथेतनं बाहेर पडायचं आहे. हालेलुया. Amen. आमेन. स्वप्न नगरीचे गेलेलो आहोत आपण, काल्पनिक नगरीमध्ये जे आपण गेलोय
त्यातनं बाहेर पडायला हवं. People cannot satisfy us all the time. सारखे सारखे लोक आपल्याला समाधानी कसे ठेवणार, सारखे सारखे लोक आपल्याला आवडेल असं कसं करणार, सारखे सारखे लोक आपल्याला तृप्त ठेवणार तरी कसे. If some of the husbands and wives learn this fact, केवळ काही पतींनी आणि पत्नींनी ही वास्तविकता शिकून घेतली, amen. आमेन, तर किती You know छान. what a wonderful marriage that would be. तो विवाह किती चांगला Because असेल. marriage is not just joy and giving pleasure to one another, it's also duty. कारण की विवाह म्हणजे केवळ एकमेकांना आनंद देणे, एकमेकांना आनंद देणे एवढं नाही, तर त्यामागे कर्तव्य सुद्धा असतं. There is a duty behind it also. विवाह मागे कर्तव्य सुद्धा असतात जी पार पाडायला लागतात. Even when living and working for God also, it's not always joy, there is a duty towards God. आणि परमेश्वरासाठी कार्य करत असताना, परमेश्वरासाठी सेवा मिनिस्ट्री करत असताना सुद्धा सारखा आपला आनंद 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 असं नसतं. कधी कधी जडपणाही जाणवतो. That's why म्हणून we need to have the Heavenly Father as a companion all the time. आणि म्हणून आपल्या बरोबर आपला स्वर्गीय बाप माझा साथीदार म्हणून सारखा पाहिजे. Otherwise, नाहीतर you will always feel lonely. तुम्हाला सारखंच एकटं एकटं वाटेल हो. Sometimes, कधी-कधी when you have a fight at home, you feel lonely. घरामध्ये समजा तुमचं काही भांडण झालं तर तुम्हाला कसं एकटं वाटायला लागतं. Sometimes in the crowd, you feel lonely. कधी कधी लोकांच्या मोठ्या गर्दीमध्ये तुम्हाला मात्र अचानक एकटं वाटायला लागतं. But a person who is very close to God, पण जो व्यक्ती देवाच्या फार जवळ आहे, whether he is in the crowd or whether he is put in the island of Patmos, he will never feel lonely. तो देवाच्या अतिशय जवळ असलेला जो माणूस आहे तो लोकांच्या गर्दीमध्ये असो किंवा पात्म नावाच्या बेटावर एकटा असो, त्याला कधीही एकटं वाटत नाही. कारण त्याला माहिती असतं की मी एकटाच नाही, तो भार साहणारा, तो सोबतीस येतो जड खांब वाहणारा. And sometimes, कधी कधी God deliberately makes you to feel lonely. परमेश्वर मुद्दामून तुम्हाला एकटं वाटू देईल. Yes. Even married couples, sometimes He will make you to feel lonely. अगदी कधी कधी लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये सुद्धा परमेश्वर कधीतरी तुम्हाला एकटं वाटू देईल मुद्दामून. You know why? का माहितीये? That you may know की तुला कळावं that God is irreplaceable. परमेश्वराची जागा कोणी घेऊ शकत नाही. सगळ्यात शेवटी परमेश्वरच माझा. Amen. सगळं चांगलं आहे पण शेवटी परमेश्वर माझा आहे. Because He sometimes shows it to you का कधी कधी तो तुम्हाला दाखवतो that you are overly dependent on that person. की तू जास्त त्या समोरच्या माणसावर अवलंबून राहतेस बर का. And it is for our ultimate good. आणि आपल्या चांगल्यासाठीच हे असतं. Amen. आपल्या सरते शेवटीच्या चांगल्यासाठी हे असतं. All of us have inherent weakness. आपल्याला सगळ्यांनाच काही ना काही अशक्तपणा, कमजोरी ही असतेच. In one area or the other. कुठल्या ना कुठल्या भागामध्ये, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्यातला प्रत्येक जण कमी पडतोच. पुष्कळ अजूनही उणा प्रभू, मी पुष्कळ अजूनही उणा. We can never be perfect. आपण कधीही मास्टरी घेऊ शकत नाही कुठल्याही गोष्टीची. परिपूर्ण कधीही कोणी होऊ शकत नाही. प्रयत्न चालू आहेत, चालू राहतील. So let us not criticize anyone for not being what we expect them to be. आणि म्हणून एखादा तर हवा तसा नाहीच आहे, यांनी असं हवा असायला हवं होतं, हा तर तसा नाहीच आहे, यांनी असं जगायला पाहिजे की नाही, ते तर तसं जगतच नाही, अशी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला करून लोकांचे न्याय करू नका. Only God can fit in your expectation. परमेश्वरच फक्त तुमच्या अपेक्षेमध्ये बसू शकतो की मला परमेश्वर असा असा तो आहे. Whether तसा people आहे. leave you or stay with you, don't sit and wallow in self-pity on the ash heap. मग लोक तुमच्या बरोबर असो किंवा लोक तुमच्या बरोबर नसोत, लोक तुम्हाला साथ देवोत किंवा लोक तुम्हाला साथ न देवोत, तुम्ही राखेच्या ढिगामध्ये बसून बिचारी मी, बघितलं का बिचारी मी, मला कसं करतात, मला कसं बोलतात, मला सोडून जातात. See, this is a plus point in my life. I have never felt self-pity for myself. माझ्या जीवनामध्ये माझी स्वतःची ही एक जमेची बाजू आहे की मी कधीही स्वतःसाठी वाईट वाटून घेत नाही, कीव करून घेत नाही की बिचारा पीटर बघा मला कसं करतात, बिचारा पीटर, कधी नाही. Secondly, दुसरी बाब, nobody can shake me in earthly emotions. पृथ्वीवरच्या ज्या या भावना आहेत त्या भावनांमध्ये I मला don't get कोणीही- carried away. पृथ्वीवरच्या By ज्या God's काही grace. भावना आहेत देवाच्या दयेनं आणि देवाच्या कृपेनं जगातल्या पृथ्वीवरच्या जीवन जगत असतानाच्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या भावनांमध्ये मला कधीही कुणीही हादरवून बहकवू शकत नाही देवाच्या कृपेने. Because when you fall into self-pity, कारण काय होतं जेव्हा आपण स्वतःवर कीव करण्यात पडतो you have resentment towards the other person. त्यावेळेला समोरच्या माणसाविषयी ना आपल्या मनामध्ये कडूपणा यायला लागतो. Are you understanding? समजतं का? But when you don't allow self-pity to rule, परंतु जेव्हा तुम्ही स्वतःवर कीव
करत नाही आणि स्वतःवरच्या त्या दयेला आपल्या स्वतःवर राज्य करू देत नाही, then मग you will be ready to love the other person in spite of all his weakness. You will be ready to forgive him because you know that God loves you. तुम्ही समोरच्या माणसाला, तो समोरचा माणूस कसाही असला तरी त्याच्यावर प्रेम करत राहता, त्याला क्षमा करत राहता, कारण तुम्हाला माहिती असतं की देवबाप माझ्या बरोबर आहे. And sadly today, परंतु आज दुःखाची बाब, I have seen many Christians. मी बऱ्याच ख्रिस्ती लोकांना, बिलीवर लोकांना पाहतो. They say, I am feeling lonely. ते म्हणतात मला एकटं वाटतं. How can you feel lonely? तुला एकटं कसं वाटतं? Nobody loves me, nobody cares for me. कोणी माझ्यावर प्रेम करत नाही, कुणाला माझी काळजी नाही, मला एकटं वाटतं पास्टर. See, we have been brainwashed by the society. समाजाने आपला मेंदू धुवून काढलाय. And what is it, you know? आणि काय? That any solitary state कि is disastrous life. कुठलीही एकांत अवस्था म्हणजे भयानक जीवन, असं समाजाने आपल्याला चुकीचं शिकवलंय. That's why म्हणून. they always want to be surrounded by people. आणि म्हणून लोकांना सारखे अवतीभोवती लोक हवे असतात की मला एकटं नाही राहायचं, मला कोणतरी पाहिजे. They should always be surrounded by non-stop party people. आणि सारखं त्यांना सतत पार्टी करणारे, गंमत जम्मत मजा करणारे लोक अवतीभोवती सारखे हवे असतात. If you are alone, जर तुम्ही एकटे असाल the world says, तर जग म्हणतं finish, he will die. हा मरणार, हा एकटा आहे. But there is blessedness in loneliness also if you are in Christ. पण त्या एकटेपणामध्ये सुद्धा जर तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये असाल तर आशीर्वादितपणा आहे. हालेलुया. Are you understand? समजतं का? The world says, जग म्हणतं if you don't have friends, तुम्हाला जर मित्र नसतील you are a loser. तर संपलं, तू तर पराजयी आहेस. And that's why today, म्हणून आज man and woman is trying to gain friends as much as they can. पुरुष आणि स्त्रिया काय करतात, मुलं आणि मुली काय करतात, जेवढं जमेल तेवढं मित्र मैत्रिणी मित्र मैत्रिणी मित्र मैत्रिणी पाहिजे. Because कारण they don't want to be lonely. त्यांना एकटं पडायचं नाही. And for them it is right. आणि त्यांच्यासाठी ते बरोबर आहे. But for us as believers, पण आपण बिलीवर या नात्यानं, even the whole world leaves us, अख्ख्या जगानं जरी आपल्याला सोडलं we should say, तरी आपण असं I म्हणायचं have no hurt against you. मला तुमच्या विरुद्ध काही वाईट वाटत नाही, Because कारण my Father is with me. माझा बाप माझ्या बरोबर आहे. And if the Father is with you, आणि जर देवबाप तुमच्या बरोबर आहे He will make all those fellows to surround you once again. तर देवबाप त्या सगळ्या सोडून गेलेल्यांना परत तुमच्या अवतीभोवती यायला लावे. He will give you divine connections. देवबाप तुम्हाला दैवी नाती जोडून देईल. एक केला 10 येतील. डोंट वरी. Amen. हालेलुया. जर देव आपल्या बरोबर असेल तर. Otherwise, नाहीतर according to the worldly terms and standards, जगिक पातळी नुरूप Jesus was the greatest loser of all. येशू ख्रिस्त म्हटलं तर अख्ख्या जगातला सगळ्यात पराजयी माणूस म्हणजे येशू. Because He said, कारण तो म्हटला all of you will be scattered. तुम्ही सगळे पांगणार आहात, You will all leave me. तुम्ही सगळे मला सोडून जाणार आहात, And I will be alone. मी एकटा राहणार आहे. The world will say, जग म्हणेल greatest loser. सगळ्यात मोठा पराजयी माणूस, Jesus is the greatest loser. सगळ्यात मोठा पराजयी येशू आहे. You know, the king's crown and king's glory is the people. राजाचा मुकुट आणि राजाचं वैभव म्हणजे प्रजा असते, तुम्हाला माहिती असेलच. No people, no crown for the king. प्रजा नाही, राजा नाही, प्रजा नाही, राजाला मुकुट नाही. What he'll do? He'll be ruling the cats and dogs. अरे प्रजा नसेल तर काय, जनावरांवर राजा राज्य करेल का? प्रजा म्हणताय राजागिरी करणे को. But here, see, जगात. पण इथे Jesus is saying, येशू म्हणतो you are all going to leave me तुम्ही सगळे मला सोडून जाणार आहात. without any remorse, काही त्याला वाईट वाटलेलं without नाही, any hurt. काही कडूपणा नाही, वाईट वाटलेलं नाही, रुसलेलं नाही, फुगलेला नाही. Every man is saying to his own. प्रत्येक माणूस प्रत्येक आपल्या स्वतःसाठी त्याच्या स्वतःच्या डोक्यासारखं तो प्रमाणे करणार. म्हणजे काय? स्वतःच. प्रत्येक जण आपापल्या डोक्याप्रमाणे करणार आहे. And you shall leave me alone. आणि तुम्ही मला एकटं सोडणार आहात. Nobody will love me. कोणीच माझ्यावर प्रेम करणार नाहीये. Is it a big what you got? A certificate Jesus got? काय फार मोठं सर्टिफिकेट मिळालं का येशूला? In the world they will say he is a loser. जगामध्ये काय म्हणतील?
येशू असं बोलतोय की सगळे त्याला सोडून जाणार आहे, तो पार एकटा पडणार आहे, म्हणजे अख्ख्या जगतामध्ये सगळ्यात पराजयी हरलेला असा हा येशूच. But Jesus is teaching us a vital principle. असं नाहीये. येशू ख्रिस्त आपल्याला एक अतिशय महत्वाचं तत्व या ठिकाणी शिकवून देतोय. Have Father as your closest companion. देवबापाला सगळ्यात जवळचा साथीदार, मित्र, मैत्रीण, यार, दोस्त सगळं त्याला बनव. Then मग let people stay with you or leave you. You have no hurt. मग काय फरक पडत नाही. लोक आपल्या बरोबर राहिले काय, लोक आपल्या बरोबर नाही राहिले काय. Isn't it? लोक असले छान आहे, नसले ठीक आहे. Like in the world, जसं जगात a young girl, तरुण मुलगी, she's wanting love, तिला प्रेम हवं असतं, companionship. तिला साथीदार हवा असतो, She doesn't want to be lonely. संगत हवी असते, तिला एकटं राहायचं नसतं. One boy comes with a flower. कोणी मुलगा फुलं घेऊन आला, Thank you so much. थँक्यू. After some time, काही वेळाने, because see, you want to lean on somebody. कारण की कोणाचा तरी आधार हवाय तिला, You don't want to be lonely. एकटं नाही पडायचंय. And then some other boy comes. आणि कोणी दुसरा मुलगा आला, तुमचा बर्थडे है, हे अजून एक रोज घ्या. वा वा, हालेलुया, She says, yeah, thank you. थँक्यू. After some time, third man comes. काही वेळाने तिसरा मुलगा आला, Rose for you. Thank you. See, she feels so happy. तिला खूप आनंदी वाटतं She feels loved. She तिला असं feels वाटतं accepted. She feels valued. की मला स्वीकारलं गेलेलं आहे, माझ्यावरती प्रेम केलं गेलेलं आहे, मला पण किंमत आहे, I'm not lonely. मी एकटी नाहीये. 3 flowers I got. 3 फुलं मिळाली, आय एम मोस्ट वॉन्टेड. हालेलुया. 3 फुलों में मोस्ट वॉन्टेड. And then, मग one day, a nice boy comes in her life. एक चांगला मुलगा तिच्या जीवनात येतो, She gets engaged to him. साखरपुडा होतो. And then, मग she leans on him now. त्याचा आधार घेते ती, She feels love from there. आणि तिथून तिला प्रेम भासतं. And then she does not wait for that fellow to come and give flowers. मग to ती her. कुणाची वाट बघत नाही की ह्यानी त्यांनी का त्यांनी मला परत फुल आणून द्यावं. No. नाही. If that fellow forgets her birthday, also no problem. मग तो दुसरा तिसरा तिचा वाढदिवस विसरला तरी चालतंय, Because I have leaned on somebody on whom I can trust. कारण की आता मला असा कोणीतरी सापडलाय ज्याचा आधार मी पूर्णपणे घेऊन त्याच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवू He will शकतो. not leave me now. तो मला आता सोडणार We नाही. are going to be one. आम्ही एक होणार We are आहोत, going to be married. आमचा विवाह होणार आहे. All my life I can lean on him. आयुष्यभर मी त्याचा आधार घेऊन जगू He शकणार is my आहे. best companion. तो माझा सगळ्यात चांगला साथीदार आहे. Every other friends leave me also, no problem. बाकी सगळ्या मित्रांनी मैत्रिणींनी मला सोडलं तरी चालेल. Next birthday, पुढच्या बर्थडेला if that boy who gave the flower first time, if he doesn't give the flower, she says, forget it, I don't want it also. आधीच्या फुलवाल्यानी फुल दिलं नाही तर ती म्हणते नाही दिलं तर नाही दिलं, हू केअर. If he gives also, okay, thank you. आणि दिलं तरी ठीक आहे. घरात फेकून देते. आम्ही का आता अस्सल फुलवाला मी See, घ्या. and another person does not give. आणि दुसऱ्याने दिलं नाही, She doesn't say, ती असं नाही म्हणत. काय माझा बर्थडे होतो तो मुलगा मला फ्लावर दिला नाही. अरे ती म्हणणार मला फ्लावर काय कॉलीफ्लावर पण दिलं तर नाही दिलं तर चालेल. कॉलीफ्लावर दिला तर मी घेणार, मला काय हालेलुया. आता काय फ्लावरच पाहिजे असं नाही. वा 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 वा. See, Cauliflower. why? का? Because she leaned on somebody with whom she can get full companionship. कारण की आता ती अशा कुणाच्या तरी आधारावर जगणार आहे की ज्याच्याकडनं तिला संपूर्ण संगत आणि साथ मिळणार आहे. And supposing समजा she got married with this boy now, तिनं आता या मुलाबरोबर विवाह they're केला, walking in camp, ते कॅम्प मध्ये कुठेतरी चालताय and that boy comes. आणि तो आधीवाला आला. Oh, yes, sorry, yesterday was your birthday, I didn't get अरे काल flowers तुझा for you." बर्थडे होता ना, मी तुला फुल नाही दिलं. She said, नाही जाऊ दे, विसरून जा. काय हर्ट होत नाही. तिला काही वाईट वाटत नाही. In the same way, तसं once एकदा का you know तुला कळलं my father is with me, माझा बाप माझ्या बरोबर आहे. कुणी मला फ्लावर द्या, कॉलीफ्लावर द्या, हॅलो खरा नाही खरा, कोणी मला- प्रेस द लॉर्ड बोलू दे, नाही बोलू दे, हार घालू दे, फुलं देऊ दे, मला काही पडलेलं नाही. emotions are not stirred up भावना आमच्या कधी अशा हादरत नाहीत. because का? I'm leaning heavily on my मी father. फार मोठ्या प्रमाणात माझ्या देवबाप्पावर अवलंबून राहतो, म्हणून कोणी हसलं नाही हसलं काही फरक पडत नाही. That's why Jesus said, म्हणून येशू बोलला तुम्ही सगळं मला सोडणार, तुम्ही सगळे मला सोडून तू जाणार पण आहे. पेत्र तू पण सोडणार, पीटर, जॉन तू तू इतना पण बात कर रहा, सोडणार, तू भी छोड़ने वाला. जॉन तू तर भुजंभर असं झोपत हालेलुया, नेहमी आमेन. होता, पण तू पुराशी पण झोपणारा सोडणार. तूही. पण मला काय प्रॉब्लेम नाहीये, कारण ठीक आहे. फादर माझं बरोबर आहे. देवबाप माझ्या बरोबर आहे. हालेलुया. Christians should not live in hurt.
ख्रिस्ती लोकांनी असं मला वाईट वाटलं असलं त्या वाईट वाटण्यात फार जगू नका, धोका आहे. Are you understanding? कळतं का? तुम्ही मला मौनी गुरुवारी आज असं कसं झालं? First point. पहिला मुद्दा, Jesus was in a state of being alone in solitary isolation. येशू ख्रिस्त आता एकटा पडायच्या अवस्थेमध्ये होता. Jesus told his disciples, येशू आपल्या शिष्यांना म्हणाला time is coming, की वेळ येत आहे, indeed it is here now, वेळ येत आहे वा आता आलेली आहे, when you will be scattered, तुम्ही सगळे पांगणार आहात, each one going his own way, सर्व आपापल्या घराकडे पांगाल leaving me alone. आणि मला एकटं सोडाल. Yet तरी I am not alone मी एकटा नाही, because the Father is with me. माझा बाप माझ्या बरोबर आहे. What kind of love is this? काय हे प्रेम आहे? Jesus knew very well येशूला फार चांगलं ठाऊक that होतं, all of them will be leaving him. सगळे मला सोडून जातील. Yet he loved them till the end. आणि तरीही येशूने त्या शिष्यांवर शेवटपर्यंत प्रेम केलं बरं का. If you are secure in the love of the Father, देवबापाच्या प्रेमामध्ये जर तुम्ही सुरक्षित असाल you will never be insecure among your own people, तर तुमच्या whether they are स्वतः- staying with you or not staying with you. तर तुमच्या स्वकीयांमध्ये, तुमच्या स्वतःच्या लोकांमध्ये तुम्हाला कधी असुरक्षित वाटणार नाही की ते माझ्या बरोबर आहेत का नाहीत, काही फरक नाही, ॲज लॉंग ॲज माझा देवबाप माझ्या बरोबर आहे. Amen. Amen. You will love them, you will forgive them, you will be merciful to them. तुम्ही त्यांच्यावर प्रेम कराल, तुम्ही त्यांच्यावर दया कराल. Amen. हालेलुया. He who is knit very closely with God, तुम्ही त्यांना क्षमाही कराल. जो कोणी देवाशी फार जवळून विणला गेलाय, he will never care who is for him or who is against him. तो बिलीवर माणूस कधीही हे टेन्शन घेऊन बसणार नाही की आता मला कोण सोडून गेलेलं आहे, आता कोण माझ्या बाजूनी आहे, का सगळेच मला सोडून जात आहेत. He will never keep a diary. तो कधी डायरी ठेवणार नाही. His only concern in all things will be त्याची एकच काळजी सर्व गोष्टींमध्ये नेहमीही असेल, whether my Father is with me. देव जो बाप माझ्या बरोबर आहे का नाही. That kind of companionship with my Father, I have to strengthen it all the की time. त्या पद्धतीची देवबापा बरोबरची माझी सहभागिता आणि माझं नातं मला दर दिवशी अजून बलवान करावं लागणार आहे आणि मी करणार आहे. मग कोणी माझ्या बरोबर असो किंवा नसो, मला काही फरक पडत नाही. Praise the Lord. Hallelujah. The more you have fellowship with the Father, जेवढं तुम्ही देवबापाशी जास्त बोलाल, the lesser you will live in hurt on this earth. तेवढं कमी तुम्हाला या जगामध्ये वाईट वाटेल, The lesser you will have pain in your heart. तेवढं कमी तुमचं हृदय दुखेल, The more you will be ready to forgive. तेवढं जास्त तुम्ही सगळ्यांना क्षमा कराल तयार The व्हाल, more you will love others. तेवढं जास्त तुम्ही सगळ्यांवर प्रेम कराल तयार असाल. The problem today is परंतु आजची समस्या ही आहे, people expect too much from others instead Lord. of expecting that too much from God. लोक इतरांपासनं जास्तीच्याच अपेक्षा लावून बसतात. त्या सर्व जास्तीच्या अपेक्षा त्यांनी देवबापावर लावायला हव्यात, लोकांवर नको. That's why they are living in hurt and are disappointed with people. आणि म्हणून लोकांकडनं ते झालं नाही, त्याची पूर्ती झाली नाही, लोक कुठे कमी पडले की त्यांना वाईट वाटायला लागतं आणि लोकांविषयीनं त्यांना वाईट वाटतं. The more you look to people to comfort you, जेवढं जास्त तुम्ही लोकांकडे पाहाल की या लोकांनी माझं सांत्वन केलं to पाहिजे, understand you, या लोकांनी मला दिलासा दिला पाहिजे, मला समजून घेतलं पाहिजे, to help you, लोकांनी मला मदत केली पाहिजे, the more you will be disappointed and hurt. तेवढे जास्त तुम्ही दिवसेंदिवस नाराज होत राहाल आणि तेवढं जास्त तुम्हाला दिवसेंदिवस वाईट वाटू लागेल. Because to err is human. कारण की चूक करणं माणसाच्या नसनशीब आहे. People can fail. बर का, माणसाच्या वृत्तीमध्ये चूक करणं भिनलेलं आहे. माणसं कधीही आपल्याला अपयश देऊ शकतात, स्वतः अपयशी होऊ शकतात. Why people can fail? आणि का लोक अपयशी होऊ शकतात? Because they are people. का लोक आहेत. कमान, माणसं आहेत. You know, I'll tell you, मी तुम्हाला सांगतो, even animals have no attitude problem. जनावरांना सुद्धा वृत्तीची समस्या But नाही. man has attitude problem. जनावरांना सुद्धा वृत्तीची समस्या नाहीये, पण मानवाला मात्र वृत्तीची समस्या खूप. तुम्ही एक हाती अगर जर जात असेल ना, थोडासा लात मारा, तो काय बोलणार नाही, जाणार. हत्ती काय रुसायचा नाही, फुगायचा नाही, बोलायचा नाही. तू लात मारली तर मारली, मी चाललो. ऍक्च्युली तो असं आपल्याला गुंडाळून फेकू शकतो. मनात आलं तर हत्ती काय करू शकतो? ऍटिट्यूड प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही मुलाला थोडा असं लात मारा, तो मुलगा एवढं मोठं धोंडा घेणार, डोक्यावर मारणार. हत्तीलाही वृत्तीचा Attitude प्रॉब्लेम problem. नाही, पण एखाद्या लहानशा चिंट्याला पण तुम्ही एखादा खडा मारला तर तो धोंडाच घेऊन येईल तुला चेजायला. Amen.
We have problems because we are staying with people. आपल्याला समस्या होतात का का आपण लोकांबरोबर राहतो म्हणून So होतं. we need to be mature enough. तर असं नाही, आपण जरा समंजस व्हायचं, प्रौढ व्हायचं. And that's what Jesus is teaching us. आणि येशू आपल्याला हेच शिकवत आहे. And he is telling us how much we need to expect from people, how much we ought to look to people. आणि आपल्याला समजावून सांगत आहे की आपण लोकांकडे किती बघायचं त्याला लिमिट आहे, लोकांकडनं किती अपेक्षा ठेवायची त्याला लिमिट आहे. लिमिट पलीकडे लोकांकडनं अपेक्षा ठेवू नका. Also expect to receive a negative reply even from your very own people. आणि अगदी तुमच्या स्वतःच्या लोकांकडनं सुद्धा नकारात्मक वृत्त किंवा नकारात्मक रिपोर्ट येईल अशी अपेक्षा ठेवा. नाही, माझ्या बायकोला मी सांगितलं ना, काही असं करतेस ती करणारच. One day you will be disappointed when she will not get you a glass of water when you एके ask दिवशी for. नाराज होशील राजा. देव न करो बायकोनं एखाद दिवशी पाण्याचा ग्लास दिला नाही तर तू तर संन्यासच घेशील. Yes. Suddenly then they are hurt because you अचानक मध्ये ना expected that she will do everything for कारण you. की तुम्ही अपेक्षा ठेवलेली होती की माझी बायको आहे, माझ्यासाठी सगळं करणार. लग्न कशाला केलं? हो. पाणी आणायला. अरे म्हणजे काय कमान मोलकरीन ठेवली का? You should believe by faith असं नाही, विश्वासाने विश्वास ठेवा that God alone loves you and accepts you unconditionally with all your foolishness. विश्वासाने विश्वास ठेवा की देवबाप हा एकटाच असा देवबाप आहे की जो आपला सर्व मूर्खपणा, बावळटपणा सगळं काही सोसून आपल्यावर तरीही प्रेम करतो. इतका ग्रेट देवच आहे. Without any apology from you. आणि काही तुझ्याकडनं तो तू क्षमा मागितली पाहिजे, तू सॉरी म्हटलं पाहिजे, असं काही देवबाप त्याच्यामध्ये अपेक्षा ठेवत नाही आपल्याकडनं. God has no attitude problem. कारण देवाला ऍटिट्यूडचा काही प्रॉब्लेम नाही, वृत्तीची काही समस्याच नाही. देवाची वृत्ती नेहमी चांगली, आनंदी. He will हलेलुया. never reject you देव तुला कधी नाकारणार नाही. as long as you believe in Him. जोवर तू देवावर विश्वास ठेवशील देव तुला कधी नाकारणार नाही. And this is the only way to enjoy unconditional love of God. आणि ही एकच रीत आहे देवबापाचं अटीपलीकडचं प्रेम जर आपल्याला उपभोगायचं असेल, त्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्याच्या मागची ही एकच रीत आणि एकच अट आहे. If you are expecting unconditional love from your spouse, you are wrong. अटीपलीकडचं प्रेम जर तुम्ही तुमच्या जीवन साथीदारांकडनं, नवरा बायकांकडनं अपेक्षित करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. You have to accept it from God. देवाकडनं तुम्ही ती अपेक्षा ठेवा की अटीपलीकडचं प्रेम देवबाप तूच देणार. That is why, म्हणून in spite of knowing that all will forsake Him, हे जाणून सुद्धा की मला हे सगळे सोडणार आहेत, Jesus never felt hurt. येशूला वाईट वाटलं नाही. Look at Jesus when he was in the Garden of Gethsemane. येशू ख्रिस्त गेत्सेमनी बागेत होता तेव्हाचं चित्र पहा. He was left alone, त्याला एकटं सोडण्यात आलं बा. alone when most, एकटं most people would require man's sympathy म्हणजे at that अगदी time. जास्तीत जास्त लोकांना तर असल्या अवस्थेमध्ये हे असा लोकांचा घोळका आजूबाजूला लागेल की आता मला मारणार आहेत, मला खेळणार आहेत, मला सगळे पाहिजेत, मला मॉरल सपोर्ट पाहिजे वगैरे People वगैरे. say, लोक म्हणतात काय मी आजार होतो तुम्ही बघायला पण आलं नाही हॉस्पिटल. मी आजारी होतो हॉस्पिटलमध्ये कोई मिळणे आया नाही. आता काय का मी डॉक्टर आहे का आल्यानंतर मी मिळणे आया नाही म्हणजे काय, मी काय Say, डॉक्टर आहे? some people may miss you, काही लोक कदाचित यायचे नाहीत. but that we have adapted that standard of the world that if that fellow doesn't come we live in hurt all our life. पण जगाची पातळी आपण इतकी अपनावलेली आहे की तो समोरचा XYZ भेटायला आला नाही तर आपल्याला इतकं वाईट वाटतं की 2-4 वेन्स तर हार्ट मध्ये ब्लॉक होतातच. Why? का? Because they are alone. एकटेत म्हणून. Jesus said, I am not alone. येशू म्हटला मी एकटा नाही, My Father is with me. देवबाप माझ्या बरोबर आहे. And do you know, तुम्हाला माहितीये solitude is sometimes helping time for us. कधी कधी ही अशी एकांत अवस्था आपल्यासाठी मदत मिळवायची अवस्था असते. Because in those days of loneliness and solitude of Jesus, कारण त्या येशूच्या एकटं राहायच्या दिवसांमध्ये that was the source of strength for Jesus because angels came and ministered to him. ते एकटेपणाचे दिवस, एकांत अवस्थेचे दिवस येशूसाठी अजून शक्तीचा उगम ठरले. का? कारण की देवदूत येऊन त्याला सहाय्य, मदत, सेवा करून गेले. Jesus was very strong in the public ministry येशू ख्रिस्त लोकांच्या किंवा जमावाच्या मिनिस्ट्रीमध्ये फार बळकट होता. because of the hours he spent in secret wrestling with God and having fellowship with the Father. कारण गुप्तपणे तासोन तास देवबापाशी तो गप्पा मारायचा, प्रार्थना करायचा, बोलायचा. त्यामुळे लोकांमधली, जमावामधली त्याची मिनिस्ट्री सॉलिड असायची. It's like this. असं आहे. Supposing you are
for a very long time with an X person. समजा एखाद्या एक्स माणसाबरोबर तुम्ही खूप दिवसांपासून आहात, But with the Y person you occasionally meet. पण वाय माणसाला तुम्ही कधीतरी भेटता. If that Y person says, I don't want to talk to you, you will say, forget it, I have got X here. जर वाय म्हटला की मी तुझ्याशी बोलणार नाहीये, तर तुम्ही काय म्हणाल? जाऊ दे, नाही बोलला तर नाही बोलला, एक्स आपल्या बरोबर आहे ना. Because he is my very close friend. कारण एक्सच माझा जवळचा मित्र आहे, तर वाय गेला तर गेला. पण If X, Y and Z, with all three of them, you have only 10% of fellowship. एक्स, वाय आणि झेड या तिघांबरोबर जर फक्त तुम्ही 10% बोलाचाली ठेवली, Then if Z fellow says, I don't want to talk to you, you are not very sure if X and Y also will do the same thing. आणि मग त्याला झेड जर म्हटला की मी तुला सोडून जाणार आहे, मी बोलणार नाही तुझ्याशी, तर मग आपल्याला खात्री नसते की आता झेड बोलणार नाही म्हटला, एक्स वाय पण बोलणार आहेत का नाही काय माहिती. See? And that's why म्हणून today, आज people, if somebody leaves them, they hold on to somebody else. And if that fellow leaves, they hold on to somebody else. कोणीतरी त्यांना सोडून गेलं की लगेच त्यांना दुसरा कोणीतरी हवाच असतो आधारासाठी. अन्या गेला तर बन्या पाहिजेच, बन्या गेला तर झुन्या पाहिजेच. Why? का? Because कारण their fellowship with the Father is not strong. देवबापाशी त्यांची सहभागिता आणि देवबापाशी बोलणं बळकट नाही, म्हणून सारखे त्यांना लोक लागतात आजूबाजूला. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? In Matthew 14:23, मत्तई 14:23 Bible says, बायबल म्हणतं, after Jesus dismissed all the people when he gave the miraculously the bread and fish, येशू ख्रिस्ताने चमत्कारिकरित्या जेव्हा लोकांना भाकर आणि मासे भौगोलिक म्हणून वाढले आणि त्याच्यानंतर जेव्हा सगळे गेले, what did he do? येशूनी काय केलं? Bible says he dismissed the people. बायबल म्हणतं की त्याने लोकांना पाठवून दिलं. चमत्कार केला, मग समुदायास पाठवून दिल्यावर, पाठवून दिलं. See? मराठीत लिहिलंय मत्तई 14:23, पाठवून दिलं. असं त्याने- नाही की बसले होते जीसस पण बसलो होता, ते पण उठत नाही, येशू पण उठत नाही. असं नाही की लोक बसले होते मग बसू दे, मग येशूही बसलेला आहे, मग तासोन तास बसलेलेच आहेत, गप्पा टप्पा. हालेलुया. जोपर्यंत बस येत ना आम्ही बसणारच येतं. नॉट दॅट. व्हॉट डिड दे डू? जीसस सेड, कम ऑन, गो होम. चमत्कार झाला, हो गया, उठो निघलो. आमीन. He looked at his disciples. शिष्यांकडे पाहिलं, Come on, you also finish, go. चला झालं, निघा, Take your boat, go other side. नाव घ्या आणि चला निघा. Jesus was alone. येशू एकटा. With whom? कोणाबरोबर? With the Father. देवबाप. He knew the priority. त्याला माहिती होतं प्राधान्य कसं असायला हवं. आपण बसलो की बसलो. आपलं म्हणजे बेटा कुछ ध्यानी नहीं, उठतच अख्खा दिन नाही. निकल गया. हालेलुया. म्हणूनच कधी लोक म्हणतात, अरे हा आला का आता 2 तास जाणार आपण. Sometimes this, कधी लोक आधीच प्रेडिक्ट करतात, बापरे XYZ आले म्हणजे आता गेले 4 तास, म्हणजे काम संपल्यानंतर पण 4 तास बसलो. गेले. See? इतकं लोकांना माहिती असतं. Why they are people's people. का? कारण लोकांची आहेत. Amen. लोकांची लोक आहेत. अरे आता ह्या म्हणतो उठून जा, आता कुणाचं घरी जायचं मला. हो ना. That is the thought अशी- they have. आता हा म्हटला जा, मग आता कुठं जाऊया? चला ह्यांच्याकडे जाऊया, मग त्यांच्याकडे जातात. मग त्यांच्याकडे जाऊया. आणि तो म्हणतो आता मला पण बाहेर जायचं. ते असं आहे म्हणतात, का? मला वेळ नाही. अजून कोण आहेत, मग कोणाच्या आता घरी कोणाकडे जाऊया? जायचं? They never think आपण देवाच्या घरी जाऊ, ते कधी देवाशी बोलू आपण. हालेलुया, आमेन. कधी असा विचार करत नाही की आज आपल्याकडे वेळ आहे, कुणाकडेही जायला नको, चला देवबापाकडे जाऊया. Amen. So what did Jesus do? येशूनी काय केलं? Then he climbed on the mountainside डोंगरावर चढला all by himself, एकटा started talking with the आणि Father. देवबापाशी बोलायला लागला. And when evening came, आणि संध्याकाळ जेव्हा झाली, see, from afternoon till evening he was there. दुपारपासून संध्याकाळपर्यंत डोंगरावर देवबापा बरोबर. There Bible says he was alone. बायबल म्हणतो तिथे तो एकटा होता. See? हालेलुया. Though he was alone, he was not lonely because the Father was with him. आणि जरी तो एकटा होता तरी एकटेपणा त्याला सत्वत नव्हता, कारण देवबाप त्याच्या बरोबर होता. Did you see पाहताय how he dismissed the crowd? आणि कसं त्यांनी लोकसमुदायाला पाठवून दिलं चमत्कार झाल्यानंतर, खाल्ल्यानंतर, की तुम्ही आता जा सगळे. Do you see that at times even a multitude of crowds cannot remove that loneliness one feels in him? पहा, कधी कधी लोकांची मोठीच्या मोठी गर्दी सुद्धा एखाद्या माणसाला जर एकटं वाटत असेल तर त्याच्यातला एकटेपणा काढू शकत नाही. लोकांची मोठी गर्दी सुद्धा. In a crowd you will feel lonely. कधी कधी लोकांच्या गर्दीमध्ये तुम्हाला एकटं वाटायला लागेल. Yes. In a crowd you will feel lonely. तुम्हाला याचा अनुभव कधीतरी आला असेल की ही एवढी लोकांची गर्दी आहे पण तुम्हाला एकटं वाटतंय. Why? का? Because कारण
You cannot lean on everybody. तुम्ही सगळ्यांवर अवलंबून राहू नाही शकत ना. You cannot have companionship with everybody. तुम्ही त्या सगळ्या गर्दीशी बोलू नाही शकत आहे. You need to have a trustworthy person. कोणीतरी विश्वास ठेवण्याजोगा माणूस पाहिजे. Somebody doesn't talk with us, we feel lonely. कोणीच आपल्याशी बोललं नाही, आपल्याला एकटं वाटतं. बायको बोलली नाही तर नवरा एकटा पडतो आणि नवरा बोलला बोलला नाही तर बायको बायको एकटी पडते. Why people commit suicide? का लोक आत्महत्या करतात? Loneliness. एकटेपणा. Why Christians don't commit suicide? का ख्रिस्ती लोक बिलीवर लोक आत्महत्या करत नाहीत? My father is with me. नो एकटेपणा. माझा बाप माझ्या बरोबर आहे, मला नाही एकटं वाटत. And then world says, आणि मग एखादा म्हणतो, what happened with these people? They are having so much trouble. तरी सुद्धा हे रेल खाली का जात नाही? मग दुनियेतल्या लोकांना आश्चर्य वाटतं की हे यांचं असं कसं इतके एकटे आहेत पण त्यांना काही होत नाही का, कधी जीव त्याला जात नाही. रेल खाली जात नाही, रेल मध्ये बसून दापोडी चसले जातात. रेल्वे खाली जात नाहीत, रेल्वेत बसून दापोडीला जातात. हालेलुया. काय लोक आहे? काय लोक आहेत? Because they say my father is with तर me. ते म्हणतात मी चालले, माझा देवबाप तिथं मला भेटतो, माझा बाप माझ्या बरोबर आहे, मी एकटी नाहीये, अनाथ नाही, माझं माहेर सॉलिड आहे. Praise God. कुठं? वर आहे. You know, humans will always feel lonely at times. मानवाला कधी ना कधी एकटं हे वाटतंच. Even in the midst of good people, अगदी चांगल्या लोकांमध्ये सुद्धा, even in the midst of laughter. अगदी हसत खेळत सगळं चाललेलं असेल, हास्य असेल तरी. Because कारण God has made you in such a way that the trump card is in his hand. कारण देवाने तुम्हाला अशा पद्धतीनं निर्माण केलंय की एक्का, त्याच्या हातात आहे हुकमी एक्का. Amen. Amen. And unless that hukumi ekka तुमच्या आतमध्ये जात नाही, तुम्हाला कधी तुझे विण मजला चैन पडेना. हालेलुया. we don't have peace without peace. शांती मिळत नाही येशूशिवाय. That's why Psalm 42:7 says, म्हणून स्तोत्र 42:7 म्हणतं, deep calleth the deep. लोंढा लोंढ्याला बोलवतो. Amen. आमेन. In the world, जगात even the strongest man, he always is the most loneliest man. अगदी बलवान बलाढ्य पेलवान माणसं सुद्धा एकटी असतात. In fact, the stronger you are, the loneliest you are. उलट पक्षी जेवढे तुम्ही बलवान पेलवान तेवढं तुम्हाला एकटं वाटतं. Because when you are the strongest, you don't want anybody for security. कारण जेव्हा तुम्ही एकदम पेलवान आणि बळकट असे असता तेव्हा तुम्हाला सिक्युरिटीसाठी, संरक्षणासाठी कोणी नको असतं. And nobody comes close to you आणि also. मग कोणी तुमच्या जवळ पण येत नाही की हे तर खूप स्ट्रॉंग आहेत. And nobody wants to come to you and you are very lonely. आणि कोणाला तुमच्या जवळ यावंसं वाटत नाही, तुम्ही एकटे असता. मग But the weakest man is surrounded by many people. पण जो कोणी अशक्त माणूस असतो त्याच्या अवतीभोवती खूप लोक Because असतात. he wants to lean on this fellow, lean on that fellow, lean on this fellow, lean on that fellow. कारण त्याला कधी याच्यावर आधार घेऊन जगायचं असतं, कधी त्याच्यावर आधार घेऊन जगायचं असतं, कधी त्याच्यावर आधार घेऊन जगायचं असतं. But Christian is different. पण ख्रिस्ती माणूस वेगळा. He is different. ख्रिस्ती माणूस वेगळा He असायला leans हवा. first on God. ख्रिस्ती माणूस पहिला देवावर अवलंबून राहतो. Amen. आमेन. Then he is ready to lean on anybody or anybody can lean on him. He doesn't care. ख्रिस्ती माणूस पहिलं देवावर अवलंबून देवाचा आधार घेऊन जगतो आणि मग त्याच्यानंतर कुणावर तरी आधार घेऊन अवलंबून वगैरे वगैरे वेळ पडली तर. Praise the Lord. Amen. Because a weak man always looks for outside strength. का अशक्त माणूस नेहमी बाहेरची शक्ती शोधत असतो. And sometimes God brings us to isolation. आणि कधी कधी देव आपल्याला एकटेपणात घेऊन येतो And that you may feel lonely. की तुला एकटं वाटू दे. Amen. तुला Because एकटं वाटू दे. lonely time is the learning time. का एकटेपणाची वेळ म्हणजे देवबापाकडनं शिकायची वेळ. And that time, त्यावेळेला God tells you, देव तुम्हाला म्हणतो, बघितलं का? पाहिलं? कोणच नाही तुझ्या आमेन. बरोबर. मग आपण म्हणतो कोणच नाही, काय करायचं? हो ना. We are like that 38 years lying there sick infirm man and say काय करायचं, कोणच नाही मला. आपण त्या 38 वर्ष आजारी असलेला तो पांगळा माणूस होता ना तळ्यापाशी, आणि येशू आल्यानंतर म्हटला काय करायचं, माझं कोणीच नाही. आणि येशू तिथं थांबलेलं आहे. येशू समोर आहे तरी म्हणतो माझं कोणी नाही. माझं कोणच नाही म्हणतो. आहे का? Means when you don't know Jesus, then you are really, you want to, good, that fellow didn't commit suicide. Maybe if Jesus had delayed, that fellow would have jumped in that same pool and committed suicide. येशू माहित नसेल ना तर लोकांची अवस्था अशीच होते. त्याला येशू माहिती नव्हता म्हणून त्याची अवस्था, बरं झालं येशू आला तरी, नसता आला तर याने तर जीव दिला असता त्या पाण्यातच. त्या पाण्यामध्ये जे आरोग्य मिळणार त्याला तिथं मयत मिळत असतं. तिथंच. And also तसंच never hope for anybody to understand you fully. कधीही अशी अपेक्षा आणि आशा समोरच्या माणसांकडनं ठेवू नका
की त्यांनी मला पूर्ण समजून घेतलं पाहिजे. का रे तू मला समजून घेत नाही? शक्य नाहीये. अरे तो शक्यच माणूस आहे नाहीये. म्हणून घेत नाही. म्हणजे घरात होतं असं. असं होतं का? तुम्ही मला समजून का घेत नाही? तुम्ही मला समजून का घेत नाही? अरे काय तुम्ही मला समजून मी का? देव आहे का? अरे तू समजून घे ना, तो माणूस आहे म्हणून घेत नाही. Don't expect somebody to understand you completely. Don't expect somebody to fill your empty space completely. कोणीतरी सारखंच तुला समजून घेतलं पाहिजे, कोणीतरी सारखीच तुझ्या हृदयातली रिकामी जागा भरून काढली पाहिजे. त्या रिकामी- असल्या आशा आता सोड. रिकामी जागा फक्त देवच भरू शकतो. देवच त्या त्रिकोणात तेच त्रैक्य फिट बसतं. Amen. In fact, your spirit will always feel lonely without God, without His word. उलट पक्षी तर देवाशिवाय, देवाच्या वचनाशिवाय तुमच्या आत्म्याला नेहमी एकटं आणि बेचैन वाटेल. Look at Jesus. येशू पहा ना. Yes, he moves with the people. हा, येशू लोकांबरोबर चालला फिरला, He moved with His disciples. शिष्यांबरोबर होता सारखा. Though He knew they will all run away from Him. आणि येशूला जरी माहिती होतं की हे सगळे मला सोडून पळून जाणार आहेत, He didn't say, तो असं नाही बोलला. मला माहिती आहे सगळं मला सोडणार आहे, मी कशाला यांना कुठं घेऊन जायचं. असं कुचकटासारखं बोलला नाही तो. No. नाही. He took them to the garden of Gethsemane. तरी गेत्सेमनी बागेत घेऊन गेला त्यांना. Amen. आमेन. And with a very heavy heart. आणि जड हृदयाने, Because He knew His time was coming. कारण येशूला माहिती होतं की माझी वेळ आता आलेली आहे मरायची. And only to the 11 was given the privilege to enter the Gethsemane garden. आणि त्या 11नाच केवळ गेत्सेमनी बागेमध्ये प्रवेश करायचं सुदैव. And out of the 11, 8 was kept at the gate. आणि 11मधनं 8 दारापाशीच ठेवण्यात आले. They had fellowship with Him. त्यांनी त्याच्याशी बोलणं केलं. See, they always had fellowship with नेहमी Jesus. येशूशी ते बोलायचे. But yet, तरी He kept them near the gate. 8 गेट पाशीच ठेवलं येशूनी. Sometimes, कधी कधी God may have fellowship with you, परमेश्वर तुमच्याशी सहभागिता साधेल, but with another person, He may be intimately more closer than you. पण तुमच्यापेक्षाही जास्त कधी कधी परमेश्वर त्या दुसऱ्या माणसाशी फार जवळीकतेनं बोलत असेल. It all depends how you respond to God. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही देवाला किती प्रतिसाद देता, काय प्रतिसाद देता. The 8 had fellowship with Jesus, 8 शिष्यांनी येशूशी बोलाचाली केली, but नाही असं not नाही, of the intimate sort. पण जवळची नाही केली. Amen. आमेन. घनिष्ठ नाही केली. In which only the beloved are admitted. की जे लाडके होते तेच आत गेले. Only 3 were favored by Jesus. तिघांवरच येशूची कृपा महान. Only they were allowed to open the veil and get into the mystery of what Jesus underwent in the garden. त्या तिघांनाच पडदा उघडून त्या रहस्यामध्ये जायची परवानगी मिळाली की येशू ख्रिस्त कुठल्या कुठल्या वेदनेतनं जाणार आहे आणि काय करणार आहे पहा. Sometimes, कधी कधी what has to be spoken to our intimate group, we speak to the multitude. जे आपण अगदी आपल्या जवळच्या आणि घनिष्ठ ग्रुपशी किंवा गटाशी बोलायला हवंय ते आपण अख्ख्या लोकांच्या गर्दीला सांगून टाकतो. And what has to be spoken to the multitude, we speak to the intimate. आणि कधी कधी जे अख्ख्या लोकांच्या गर्दीला सांगायला हवंय ते आपण केवळ घनिष्ठ आणि जवळचे 2-4 आहेत त्यांना सांगतो. Are you understanding, people? समजतं का? There are some areas of your life you cannot reveal to the multitude. तुमच्या जीवनातले काही भाग, तुमच्या जीवनातलं काही क्षेत्र तुम्ही लोकांच्या गर्दीला प्रगट करून चालणार नाही. Because कारण they may take advantage of you or they may leave the Lord and go. ती लोकांची गर्दी कदाचित ते ऐकून तुमचा गैरफायदा घेईल, नाही तर कदाचित प्रभूला सोडून जाईल. But to the intimate ones, पण तुमचे जे जवळचे share a little bit of it. थोडस तुम्ही त्यांना Or 50% of it. 50% तुम्ही ते त्यांना सांगू शकता, जे दोघं चौघं तुमच्या जवळचे आहेत ते. But even they also must be at a stone's cast away distance, because Bible says Jesus kept even the intimate ones a stone's cast away distance, and He was alone on that stone there praying to the Father. पण ते दोघं चौघं जे असतील ना, त्यांना सुद्धा काही विशिष्ट अंतरापर्यंत, त्याच्या पुढे नाही. येशूनं त्या तिघांना देखील एक अंतरावर थांबवून त्या पुढे येशू एकटाच. In other words, दुसऱ्या शब्दात, what has to be shared with the Father cannot be even shared with the intimate ones. जे देवबापाशीच बोललं गेलं पाहिजे ते जे जवळचे आहेत, घनिष्ठ आहेत, त्यांना देखील आपण सांगू शकत नाही. What has to be shared with the intimate ones, don't share it with the multitude. एक तर
जे जवळचे आहेत, घनिष्ठ आहेत, त्यांना जे सांगायचं असतं ते तुम्ही सगळ्या लोकांच्या गर्दीला सांगू नका. Are you understanding? कळतं का? If you want your life to be established, तुमचं जीवन जर तुम्हाला स्थायी झालेलं पाहिजे असेल, some of the wives, some of the husbands, or some of the ministers, they say openly, I will say all my sins, everything that I did, whatever I did to the multitude. काही पती, काही पत्न्या किंवा काही सेवक सुद्धा असे असतात जे म्हणतात की मी आलेल्या लोकांच्या गर्दीला सगळं माझं सांगणार आहे, माझ्या चुका आणि माझं हे आणि माझं ते सगळं. You will fail in your life. नको, तू जीवनात अपयशी होशील. There are certain things you need to reveal only to the Father. काही गोष्टी तू केवळ देवबाप्पालाच प्रगट करायच्या. There are certain things you need to share it only with your intimate person. काही गोष्टी तू केवळ तुझे जे 2-4 जवळचे आहेत त्यांनाच सांगायच्या. A few more things you can add it to the extra people. त्यातल्या अजून काही गोष्टी तुम्ही आणि जे तुमचे 8-10 आहेत त्यांना सांगायच्या. And the general things, share it with the general crowd. सर्वसाधारण बाबी लोकांच्या गर्दीला सांगायच्या. Amen? Amen. Because Jesus was called to tread the winepress alone. कारण की येशू ख्रिस्ताला एकट्यालाच द्राक्षकुंड तुडवायला बोलवलेलं होतं. Amen? आमेन. And of all the closest people, आणि त्या सगळ्या जवळच्या लोकांमध्ये and the best of men ready to die for him, आणि अगदी चांगल्यातले चांगले जे त्याच्यासाठी मरायलाही तयार होते, yet तरी they were not there when Jesus was praying. येशू जेव्हा गेत्सेमनी बागेत प्रेयरला बसला, ते घनिष्ठ जवळचे 2-3 ते पण नव्हते. In the most holy place, only one man Hallelujah. can enter before God. परम पवित्र स्थानामध्ये ऍट अ टाइम एकच माणूस देवासमोर जाऊ शकतो. Amen. When the furnace was heated 7 times for Jesus, आगीची भट्टी जेव्हा 7 पटीनं येशूसाठी तापली, at that time when he was shedding bloody sweat, आणि त्यावेळेला जेव्हा त्याचा घाम रक्ताच्या थेंबांसारखा पडला, his closest disciples who were there who were with him that time, जे त्याचे अगदी जवळचे घनिष्ठ शिष्य त्यावेळेला त्याच्या बरोबर होते, what did they do? त्यांनी काय केलं? If he had depended overly upon his 3 intimate closest, he would have seen their folly. येशू ख्रिस्त जर त्या जवळच्या घनिष्ठ 3 शिष्यांवर जास्ती प्रमाणामध्ये अवलंबून राहिला असता, त्यांचं पतन त्याला दिसलं असतं. Peter said, I will die for you. पेत्र बोलला, येशू मी तुझ्यासाठी मरीन. Okay, then you be close to me. ठीक आहे, मग तू माझ्या जवळ राहा. James and John said, याकोब योहान बोलले, we will drink that cup जो of पेला तू पिणार, suffering. We will also drink. त्रासांचा पेला जो तू पिशील तो आम्ही पण पिऊ. Okay, you 3 be there. ठीक आहे, तुम्ही दोघं म्हणजे तुम्ही आता 3 माझ्या जवळ राहा. पीटर, जेम्स, जॉन. But yet, तरी when time came, वेळ जेव्हा आली आणि भरली, when Jesus needed strength, आणि येशूला जेव्हा शक्तीची गरज पडली, when the furnace was heated 7 times, आगीची भट्टी 7 पटीनं तापली, his 3 intimate friends who were supposed to be watching and praying and comforting him, they were sleeping. त्याचे 3 जवळचे मित्र आणि शिष्य जे त्याच्या जवळ बसून त्याला सांत्वन द्यायला हवे होते, दिलासा द्यायला हवे होते, ते डुलक्या घेऊन झोपले. Own people, स्वतःचे. when you are suffering, जेव्हा तुम्हाला त्रास होतो, consciously or unconsciously, they may not know your suffering. तुम्हाला त्रास होत असताना कदाचित तुमचे जे स्वतःचे स्वकीय आहेत त्यांनाही कळत न कळत तुमचा त्रास समजणार नाही. And here Jesus is telling them, आणि ते येशू त्यांना सांगतोय, my soul is exceedingly sorrowful, even माझा unto जीव death. माझा जीव फार वेदनेतनं चाललाय, अगदी मरणप्राय वेदना मला होत आहेत. He never spoke such a negative saying before. इतकं नकारात्मक वाक्य येशू अगोदर कधी बोलला नव्हता. And instead of getting a very positive reply from them, आणि त्या तिघांकडनं एक अतिशय सकारात्मक उत्तर मिळण्याऐवजी Bible says they were exhausted, they were बायबल sleeping. म्हणतं तिघही दमलेले आणि झोपले. They did not even pray for him. प्रार्थनाही केली नाही त्यांनी येशूसाठी. Praise God, he had gone a little further. देवबाप्पाची स्तुती असो की तो जरा जास्त पुढे गेला होता. There are people who don't go further than their intimate people. काही लोक घनिष्ठांपेक्षा पुढे जात नाहीत.
That's why they are living in hurt. That's why they are disappointed. म्हणून त्यांना वाईट वाटतं, म्हणून ते सारखे नाराज असतात, उखडल्यासारखे, खवळल्यासारखे. Because they say, कारण ते म्हणतात, these are my intimate. हे माझे जवळचे आहेत, These are my closest. हे माझे जवळचे आहेत, They will lay their necks for हे me. माझे जवळचे माझ्यासाठी जीव देणार आहे. And they forget the Father. आणि देव बाप्पाला विसरून जातात, समजतात की हे दोघं तिघच माझे. They will disappoint you one day. एके दिवशी तेही तुला नाराज करतील, Not consciously, but unconsciously. न कळत, कळत उमजत नाही, न कळत एके दिवशी कदाचित तेही तुला नाराज करतील. They left his lone prayer to be carried by angels. देवदूतांनी त्याची ती एकट्याची प्रार्थना पुढे न्यावी म्हणून या तिघांनी पहा सोडून दिलं येशूला एकटं. Jesus' prayer was carried by angels, not येशूची by his प्रार्थना, three intimate friends. येशूची प्रार्थना पुढे देवदूतांनी नेली, जवळच्या तिघांनी नाही. None sorrowed for him. कोणी त्याच्यासाठी दुःख केलं नाही. He went through this agony of loneliness alone, not for self, but for them. आणि एकटेपणाच्या या वेदनेतनं येशू स्वतःसाठी गेला नाही, तर त्यांच्यासाठीच जात होता. For them that are sleeping. त्यांच्यासाठीच की जे झोपलेत. What we would have said, आपण काय म्हटलो असतो? अरे I would have kicked him. मी लाथ घातली अरे असती, तुझ्यासाठी मी करतो हे सगळं. तुझ्यासाठी मी करतो, तुला लाज नाही वाटत का रे? No. नाही. Why did Jesus kick? येशूनी का लाथ नाही मारली? Because he said, कारण तो म्हटला, I am not alone. मी एकटा नाहीये, My Father is with me. माझा बाप माझ्या बरोबर आहे. Once you are conscious of Father's presence with you, you will never kick at anybody who hurts you. एकदा का तुम्हाला देवबापाच्या सानिध्याची चाहूल सारखी जाणवत राहिली की मग तुम्ही कधीही कोणाचीही अशी पर्वा करणार नाही की माझ्या जवळ कोणी आहे का, मला सोडून गेले का, माझं कुणीच नाही का. नाही. Amen. आमेन. What was that force that strengthened him at that time? काय ती शक्ती होती की जिने येशूला तेव्हा शक्ती दिली? Those people, ते लोक, his friends? ते तिघ, No. ते जवळचे, छे, They disappointed him. त्यांनी तर नाराजच केलं होलसेल त्याला. The ones he thought would comfort him, they were poor comforters. की ज्या तिघांविषयी त्याला थोडंफार वाटलं होतं की कमीत कमी हे तरी माझं सांत्वन कडून 2-4 शब्द दिलासाचे बोलतील, त्यांनी तेही केलं नाही. Because they were sleeping. आणि झोपले. हम लोग थक गए, बहुत नींद आ रहा. But one more thing I want to tell you. एक गोष्ट मला अजून तुम्हाला सांगायची. Even with a very strong fellowship with the Father, देवापाशी अगदी खंबीर अशी सहभागिता आणि बोलाचाली ठेवल्यानंतरही in the flesh, देहात, in your emotions, तुमच्या भावनेत you want the company of your dear ones. तुम्हाला तुमच्या आप्तजनांची संगती हवी हवीशी असते. You need it. ती गरजेची असते तुम्हाला. But- ते माझे आहेत. If they don't come, पण जर ते आप्त, ते जवळचे आले नाहीत, you still are not disappointed. तरी तुम्ही नाराज होत नाही Are you understand? किंवा होऊ नका. You want it. तुम्हाला ते आपले आप्तजन जवळ हवे असतात. Amen. पण You जरी want नाही it. आले, But if they don't come, पण जरी आले नाही, you immediately lean heavily on the Father. तरी तुम्ही लगेच अगदी फार भारीपणे स्वर्गीय बापाचा आधार घेऊन राहायला लागता. So it is okay to have a need for your precious ones to be around you. म्हणून ही जी गरज तुम्हाला भासते कधी कधी की माझे लोक माझ्या सोबत असावेत, माझे आप्तजन, माझे प्रियगण माझ्या बरोबर असावेत, ठीक आहे. But at times God will let you know certain truths that may be painful or hard to take. पण कधी कधी देवबाप तुम्हाला अशी काही सत्य उलगडून सांगून देईल की जी सत्य समजून घेणं तुम्हाला अवघड वाटेल. That He will say, की देव म्हणेल, my son, माझ्या मुला, my daughter, माझ्या मुली, nobody can take my place. कोणी माझी जागा घेऊ शकत नाही. राजा, विसरून जा. तू विसरून जा, सगळ्यांचं सगळं विसर, माझी जागा कोणी घेऊ नाही शकत And बेटा. when you speak to Him, आणि जेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलता, He will help you to understand. तो तुम्हाला मदत करेल समजून घ्यायला. He will help you to understand तो मदत करेल तुम्हाला त्याची नाडी धरून घ्यायला. that He can help you to fight your loneliness. की तो तुम्हाला तुमचं एकटेपण तुम्ही कसं झगडायचं आणि राहायचं हे शिकवेल. God knows देवाला ठाऊक आहे you need a की companion. तुला साथीदाराची संगतीची गरज आहे. He made Adam and He said, let him not live alone. देवाला माहित I नाही will make का? a helpmate for him. देवाला माहिती नाही का? देवाला तर माहिती आहे. देवाने आदामाला निर्माण केलं आणि देवबाप म्हटला ना, तू एकटा आहे, तुला मदतनीस हवा आहे, आणि मग हवा तयार केली ना. But still, तरी that companionship is based on your companionship with God. ती संगत देवबापाशी तुमची किती संगत आहे
त्या संगतीवर ही संगत अवलंबून आहे. You break God's companionship, immediately you start blaming one another as Adam blamed Eve and Eve blamed the devil. देवापाशी तुम्ही संगत तोडा, देवापाशी तुम्ही बोलाचाली आणि सहभागिता तोडा, आपोआप तुम्ही नवरा बायको मध्ये भांडू लागाल की तू असं केलं, तू तसं केलं, तुला तर हेच नाही, तुला कळत नाही, हे नाही. Before that they never complained. त्याच्या अगोदर त्यांनी कधीही तक्रार केली नव्हती. The moment they broke fellowship with God, ज्या क्षणाला त्यांनी देवबापाशी असलेली बोलाचाली बंद केली, God said, ते बोला, Adam, what did you do? आदामा तू काय केलं? Immediately he pointed his finger at his wife. लगेच बोट टाकून मोकळा झाला आदाम. मी नाही She केलं, gave. तिने केलं, तिने दिलं म्हणून खाल्लं. तिला विचार, That companionship is broken, this will also break. ती संगत तुटली ना की ही पण संगत तुटते. Are you understanding? कळतं का? हे नीट लागलं तरच हे नीट लागत. God will help you देव तुम्हाला मदत to करेल overcome your fear of rejection. की नाकारलं जायची तुमच्यामध्ये जी एक भीती आहे, भावना आहे, त्यावर मात करायला देव तुम्हाला मदत He करेल. will fill you with such confidence इतक्या विश्वासाने देव तुम्हाला भरेल by letting you know of His stupendous, unfailing, unconditional love for you. तुम्हाला कळवून, तुम्हाला समजावून की बघ माझं तुझ्यावर किती प्रचंड प्रेम आहे, तू एकटा नाही. That was the experience Jesus was having. तो अनुभव तेव्हा येशूला मिळत होता. What was that experience? काय तो अनुभव? Tremendous love of the Father for me. प्रचंड देवबाप्पाचं माझ्यावर प्रेम आहे. गेत्सेमनी बागेत त्याला हा अनुभव मिळत होता. That's why when Father left him, he said, my God, why have you forsaken me?" आणि म्हणून देवबाप्पानी जेव्हा त्याला सोडलं तेव्हा तो क्रुसावरनं म्हटला, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? Why did you forsake? तू का मला सोडलं? Let the world forsake me. जगाने मला सोडलेलं चालेल. But he cried there. रडला तिथे. But on the Lord's Supper day, he did not cry when his disciples were going to scatter. पण प्रभू भोजनाच्या दिवशी रडला नाही जेव्हा तो म्हटला की हे सगळे माझे शिष्य आपापल्या घराकडे पांगणार आहेत, निघून जाणार आहेत, मला सोडणार आहेत. रडला नाही. Why? का? Because कारण this companionship was based on the stronger companionship he had with God. त्याची ही जी संगत होती ती त्याचं देवबापाशी जे नातं होतं त्याच्यावर अवलंबून होती. Amen. आमेन. And so when Jesus in the Garden of Gethsemane, he's finding his intimate people sleeping. आणि म्हणून गेत्सेमनी बागेत जेव्हा येशूला त्याचे 3 जवळचे, ज्याला आपण आप्तजन, प्रियगण, हे माझे जिगरी आहेत असं म्हणतो, ते झोपलेले आढळले. He said to Peter, पेत्राला येशू म्हटला, what Peter? काय पीटर, Could you not even watch for 1 hour? 1 तासभर जागृत राहायला होईना? I want your support. मला तुमच्या आधाराची गरज I होती. wanted your comfort. मला तुमचा दिलासा हवा होता. See, it's a desire for affection. इच्छा होती त्याच्यामध्ये ती की मला ह्यांच्याकडनं तो दिलासा मिळावा. Everyone, सगळ्यांमध्ये ती इच्छा असते, भावना we असते. all want to be loved and accepted आपल्या and सगळ्यांमध्ये valued. ती इच्छा आणि भावना असते की मला त्यांनी स्वीकारावं किंवा माझ्या फॅमिलीनी माझ्यावर प्रेम करावं, एक माझ्या पाठीवर हात ठेवावा, मला दिलासा द्यावा, शाबासकी द्यावी. एव्हरीबडी नीड्स इट अँड वॉन्ट्स इट ॲट अ टाइम. But if you don't get it also, you are not miserable people. जरी तुम्हाला ते मिळालं नाही तरी तुमची अवस्था बेकार होता कामा नये. It will never happen. होणारच नाही. Because God can cover it all up. कारण देव सगळं झाकून घेईल. Amen. की तू खचू नको, मी तुझ्या बरोबर So, आहे. he भले got सगळे up, सोडून घे. so Jesus got up from prayer तर येशू प्रार्थनेतनं उठला and found them sleeping. आणि येशूला कळलं, दिसलं की हे तर झोपलेले आहेत. His best friends, his only friends on the earth. अगदी जगातले त्याचे हे 3च जवळचे मित्र आणि जवळचे शिष्य, जिगरी, आप्तजन, प्रियगण. So this may happen to you as well. तसं तुमच्याही जीवनात कदाचित होईल. At times your only friends कधी कधी तुमचे जे केवळ 2-4 जिगरी दोस्त आहेत or your very precious ones may sleep while you go through the ordeal of loneliness. किंवा तुमचे जे आपले आहेत, आप्तजन आहेत, ते सुद्धा तुम्ही स्वतः एकटेपणाच्या अवस्थेतनं जात असताना झोपलेले असतील. You may pray, but at the same time you may want comfort from your beloved तुम्ही ones. प्रार्थना करत असाल पण त्यावेळेला कदाचित तुमच्या त्या प्रियजनांकडनं तुम्हाला सांत्वनाची, दिलासाची गरज भासत असेल And you may not find comfort from them. आणि तुम्हाला त्यांच्याकडनं सांत्वन, दिलासा मिळणार नाही. Maybe they didn't see you need comfort. कदाचित त्यांनी पाहिलंच नसेल की ह्याची आज अशी अवस्था आहे तर त्याला माझ्या दिलासाची गरज आहे. त्यांना समजलंच नसेल. Maybe he was in his own world. कदाचित ते त्यांच्या स्वतःच्याच दुनियेत असतील. So you don't get comfort from मग them तुम्हाला also. त्यांच्याकडनंही तेव्हा सांत्वन मिळत नाही.
Don't curse them. त्यांना शाप देऊ नका. This is what Jesus is teaching. येशू असं शिकवत आहे. Don't curse them. त्यांना शाप देऊ नका अशा वेळेला. Don't think so that they don't care for you. असं समजू नका की काय हे माझे स्वतःचे पण माझी काळजी नाही त्यांना. Their spirit is willing, but their flesh is weak. त्यांचा आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे. That is the truth Jesus taught us. हे सत्य येशूने आपल्याला शिकवलं. Jesus said, येशू बोलला, yes, Peter, हो पित्रा, your spirit is willing, तुझा आत्मा उत्सुक आहे राजा, but your flesh पण is weak. बेटा तुझा अंग तुला साथ देईना. When you know this truth, जेव्हा तुम्हाला हे सत्य कळेल, you will never live one day in hurt. एकही दिवस तुम्ही वाईट वाटलेल्या अवस्थेमध्ये जगणार नाही. You will not live one day disappointed with your एकही दिवस spouse. तुम्ही नाराज आपल्या बायकोवर नवऱ्यावर होणारच नाही. If you know this truth that the spirit is willing, but the flesh is weak. हे सत्य जर तुम्हाला कळलं की आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे, तुमचं कधी खटकणार नाही एकमेकात किंवा कुणाशी. Now, it's other thing when your spouse is an unbeliever or he is too rebellious, he doesn't want to change. It's a ही different वेगळी बाब story. आहे की तुमचा जीवन साथीदार नवरा किंवा बायको अविश्वासू आहे, बंडखोर आहेत आणि म्हणून ते बदलायलाच राजी नाहीये, तर मग वेगळी बाब. Jesus knew it. येशूला माहित होतं And he went away to pray. आणि येशू प्रार्थना करायला गेला निघून. But again he came the second time. परत दुसऱ्यांदा आला. You need companionship even from your people. तुमच्या लोकांकडनं सुद्धा, तुमच्या आप्तजनांकडनं सुद्धा तुम्हाला संगतीची गरज पडते. He came to his precious ones again. त्याच्या त्या तिघांकडे तो परत आला And he finds them sleeping. आणि परत त्याला ते झोपलेलेच दिसले. Because Bible says बायबल म्हणतं in Matthew 26:43, मत्तय 26:43 their eyes were heavy. त्यांचे डोळे जड होते. Their eyes were heavy. त्यांचे डोळे जड झाले होते. जड. Sometimes God will make your spouse eyes to be heavy that you may know that your need is God. कधी कधी परमेश्वर तुमच्या नवऱ्याचे किंवा बायकोचे डोळे जड होऊ देईल अशासाठी की तुला कळावं की तू देवावरच अगदी भारीपणे अवलंबून राहून जगायचं आहे. How many times we find that when we most needed comfort, our own people's eyes are very heavy. किती वेळेला आपल्याही लक्षात आलं असेल की जेव्हा आपल्याला अगदी खूप सांत्वनाची गरज होती त्याच वेळेला आपले जे कोणी होते जवळचे आप्तजन त्यांचे डोळे जड होते, झोप आली होती. Then he went again to pray. मग परत येशू प्रेयर करायला गेला. And third time again he comes. तिसऱ्यांदा परत आला. Amen. आमेन. Did he find comfort in his loneliness the third time? एकटेपणात त्याला तिसऱ्यांदा एकटेपणात त्याला सांत्वन मिळालं का? How many times the spouses today say, किती वेळ मी त्याला क्षमा करायचं? आज असं म्हणतात एकमेकांमध्ये, नवरा बायकोमध्ये असं चालतं की किती वेळा आता मला सहन होत नाही, मला नाही आता हे सोसत, किती वेळा मी क्षमा करायचं. मला कम्फर्ट पाहिजे, एकदा विचारलं, दोनदा विचारलं, तीनदा विचारलं, आता किती वेळा विचारायचं? He came again the third time. परत तिसऱ्यांदा आला. आपण काय म्हणतो, मला त्रास आहे, सांत्वना देण्याला तो यायला पाहिजे माझ्याकडं. हा, here Jesus didn't say they should come and comfort me. He went seeking for comfort. येशू असं नाही म्हटला तिथे की त्यांनी येऊन मला भेटून सांत्वन दिलं पाहिजे. नाही, काय- तो गेला स्वतः त्यांच्याकडे की मला तुम्ही सांत्वन द्या. काय काय बायका म्हणतात, त्यांना कळायला पाहिजे ना, माझं तोंड बघून की मला काहीतरी त्रास आहे. हे स्टोरी विसरून जायचं आता बिलीवर झाल्यानंतर. बिलीवर झाल्यावर असं सगळं विसरायचं. हा, जीसस आस्क्ड फॉर कम्फर्ट. येशूनी तीनदा जाऊन त्या तिघांना सांत्वन मागितलं की हे अरे काय लाज वाटती का, जरा सांत्वन करा माझं. Ask. मागा. Say, I'm feeling very tensed up. I'm feeling very low today. मला आज थोडस लो वाटतंय, Please pray for me. जरा असं टेन्शन आल्यासारखं वाटतंय, माझ्यासाठी प्रेयर करा ना. I'm feeling very low. Come take me out. We'll have food outside. तो विचारत नाही कसं का, मीच नेहमी विचारायचं का बाहेर जायचं. त्यांना माझ्या चेहऱ्यावरनं कळलं नाही का की मी आज लो आहे. अरे सगळ्यांना नाही कळलं, देव खाली अंतर्यामी आहे. कसं काय आम्हाला कळणार? इन अदर टाइम्स तुम्ही जास्त पावडर लावलं चांगलं दिसत होतं, आज पावडर नाही लावलं. आता ते लो आहे का हाय आहे माहिती. हो ना. And third time what did he say? तिसऱ्यांदा काय बोलला? What did he say? काय बोलला? 3 लाथा दिलं. हा, काय दिलं? हा, काय दिलं? तिसऱ्यांदा काय बोलला? he said, बोलला झोप बाळा झोप. बाळा Sleep on जो now. रे. Sleep on now. What he said? काय म्हटलं? Sleep. झोपा. Why? का? He got comfort from the Father. मिळालं जे मिळायचं होतं ते त्याच्याकडनं मिळालं. झोपा.
When you don't get comfort from your family, from your intimate ones, you will surely get comfort from God. तुमच्या परिवाराकडनं, तुमच्या आप्तजनांकडनं जरी तुम्हाला सांत्वन मिळालं नाही, तरी शेवटी देवबाप्पाकडनं तुम्हाला ते सांत्वन जरूर मिळेल. Praise the Lord. धन्यवाद. But पण after you get comfort from the Father, देवबाप्पाकडनं सांत्वन मिळाल्यावर don't go there and kick at your spouse. आप्तजनांना लाथा घालू नका की काय तुम्हाला कळतं का नाही, काही काय वागायची पद्धत बिद्धत आहे का नाही. Here, इथे what did Jesus say? येशू काय बोलला? Sleep now. बाळा जो रे, आता झोपून जा. Amen. He said sleep. झोपा And take your rest. आणि विसावा घ्या. See, sometimes wives are sleeping like that. And नवरा तिथं झोपलेला आहे. बायका म्हणजे काय बघत नाही, हो ना, बोलत नाही, मला बायकोच्या किती मनात त्रास चाललेलं आहे, असं काय पाहिलं, काय आहे. काही यांना पडलेली नाही. बोलत- दिवसभर मी आपलं खप खपायचं. विचारत पण नाही. हो ना, किती त्रास या आहे. घरात कोणालाच And मी then हवीशी नाही. the whole bed is becoming wet. हो ना, उशी ओली, गादी ओली. पण एवढं नाही की मी टर्न होऊन विचारू तू कम्फर्ट दे ना मला. नाही, ते नाही विचार. ते नाही. मी ईवच मुलगी आहे. हो, मी हवे विचारायचं नाही. मी हव्याच्या खानदानातली आहे. आम्ही काय कोणाला हे अरे नाही. ते काय प्रॉफिट आहे का तुमचा नवरा? त्याला कसं कळायचं की राणी तुझ्या मनात काय चाललंय? तुला सांगतो ना, हवंय ना, मागून मोकळी हो ना. Praise the Lord. एवढी कशाला ऍटिट्यूड? Whole night she's crying. अख्खी रात्र रडून झोपली. At least, okay, you cannot turn to your husband, turn at least to the Lord अरे नवऱ्याकडे वळायला होईना, प्रभूकडे तरी वळ. and say, Father, आणि म्हण दे बाप्पा, नवरा गाढ झोपलेला हो आहे, ना. पण तू मला कम्फर्ट कर. तूच मला सांत्वन दे बाप्पा आता. And then when he comforts you, आणि जेव्हा देवबाप तुमचं सांत्वन करेल, then turn to your husband, मग नवऱ्याकडे वळा. झोप आता. बाळा आराम कर. जो रे. वाह, फर्स्ट क्लास. आज रात को याद आएगा. That's what Jesus said, sleep now and take your rest. येशू तेच म्हटला तिसऱ्यांदा येऊन की जे मिळायचं होतं ते सगळं वरून थेट डायरेक्ट मला मिळालेलं आहे. आता ताणून द्या झोपा. पण बायको काय करते? ते चादर ओढती जोरात. त्याला जाऊ दे तसंच. जाऊ दे मला. टू लेट हिम नो. राग. कळू दे त्याला सुद्धा. अरे थोडा संभाल के Somebody is कळू laughing. दे त्याला. They do like that. असं करता, असं होत आहे. Jesus सबके साथ होता is, है. see, सबके these are साथ होता है. vital principles that Jesus is teaching us. महत्वाचे धडे येशू ख्रिस्त शिकवत आहे बरं का. Amen. हा, आणि तुम्ही असे शांत बसू नका. सबके साथ ऐसा होता है. We'll continue tomorrow. उद्या मी विषय चालून ठेवी. Say, Father, म्हणा बाप्पा, Abba, Father, बाबा बाप्पा, Daddy, डॅडी, I need you. मला तुझी गरज आहे. Strengthen me. मला शक्ती दे. Talk to him. त्याच्याशी असं बोला. Tell him all your त्याला problems, सगळे तुमचे त्रास सांगा. your pain, your sickness, your वेदना, weakness. आजारपण, your अशक्तपणा, आशीर्वाद, Share with him everything सगळं त्याला सांगा. and see the blessed life you will live. आणि पहा, इतकं धन्य, इतकं आशीर्वादित जीवन तुम्ही जगाल. Thank you, Jesus. राभा खराबा शंटा रठा रंडलो. Thank you, Father. धन्यवाद 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 Yes, धन्यवाद. you are going to be lifted up. तुम्ही वर उचलले You are जाणार. going to be seated in heavenly places स्वर्गीय स्थानात बसणार आहात. in Christ Jesus, next to the Father. ख्रिस्त येशू मध्ये देवबाप्पा शेजारी, Next to the Father. अगदी देवबाप्पाच्या शेजारी. We are building up the temple that you may sit there यासाठी next to the Father. ही गती मी वाढवत आहे. पवित्र आत्मा वाढवत आहे की शेवटी तुम्ही देवबाप्पाच्या शेजारी बसलेले तुम्हाला दिसा. Praise God. आमेन. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Father. म्हणा धन्यवाद Bless you, बाप्पा. Father. धन्यवाद. Say I love you, Father. तुझ्यावर प्रेम करते प्रभू. I love मी. you, my Father. तुझ्यावर प्रेम करते बाप्पा मी. धन्यवाद Praise God. धन्यवाद.